सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे। बीपीओ, बँकिंग, आयटी अँड नॉन आयटी सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे। हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे। जेटकिंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वच्या मागे, शिवाजीनगर, पुणे। कॉन्टॅक्ट 9225501122। जेटकिंग, शिवाजीनगर। आपल्याला राग येतो, प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला राग येतो जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, UK आणि USA मध्ये आपल्याला काळा म्हणून वाईट ट्रीटमेंट दिली जाते, तेव्हा सात्विक संताप येतो आणि ते योग्य आहे। आपण त्यांच्यापेक्षा कुठेही कमी नाही। आपले विद्यार्थी, आपल्या विद्यार्थिनी, आपले नागरिक त्या देशातील नागरिकांपेक्षा प्रचंड प्रमाणावरती हुशार आहेत। जर मेंदू जर कोणाकडे असेल तर तो आपल्याच देशातील विद्यार्थ्यांकडे आहे। संबंध जगातील पहिल्यांदी अध्यात्माची, प्राणायाम, योगासनाची कल्पना पतंजलींनी मांडली। संबंध जगातलं पहिलं पुस्तक दहशतवाद विरोधाचा लढा, राज्य कसं करावं, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स या विषयाचं पहिलं पुस्तक आर्य चाणक्यांनी लिहिलं। त्याचं नाव कौटिल्य अर्थशास्त्र। गेल्या वर्षी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडताना माननीय अर्थमंत्र्यांनी या पुस्तकाचा उल्लेख केलेला होता। या देशामध्ये विवेकानंदांसारखी युगप्रवर्तक माणसं निर्माण झाली। या देशामध्ये थोरले बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राम मनोहर लोहिया, राजा राममोहन यांच्यासारखी मोठी माणसं निर्माण झाली। आणि असं असून सुद्धा हा देश संकटामध्ये आहे, ही अत्यंत दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। आपल्यावरती जे देश आहेत, उदाहरणार्थ UK, USA या देशांमध्ये 0 ते 4 इतका भ्रष्टाचार, करप्शन आहे। न्यूझीलंड या देशाने करप्शन, भ्रष्टाचार पूर्णपणे संपवला। नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड यांनी पूर्णपणे भ्रष्टाचार संपवला। पण भारत, बांगलादेश, पाकिस्तान, ब्राझील, मेक्सिको, व्हिएतनाम अशा 5-7 देशांमध्येच प्रचंड प्रमाणावरती भ्रष्टाचार आहे। आणि जर आपण भ्रष्टाचार एकदा मान्य केला तर प्रत्येकच गोष्ट ही चुकीच्या पद्धतीची आपल्याला मान्य करायला लागते। उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने दुसऱ्याचा गळा कापला आणि शासन व्यवस्थेमध्ये जे लोक काम करतायत त्यांना लाख रुपये दिले तर तो जामीन मिळून सुटू शकतो। एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला हुंड्यासाठी मारलं आणि शासकीय यंत्रणेला, पोलिसांना 10 लाख रुपये दिले आणि जर तो सुटणार असेल, त्याला जेल होणार नसेल, तर मग उद्या कुठलाही नवरा कुठल्याही बायकोला जाऊन मारेल। एखादा विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्याला 15% गुण मिळाले, पण ज्यांना 90% गुण मिळालेत त्यांच्यापेक्षा सुद्धा त्याला जर शाळा कॉलेजमध्ये पैसे घेऊन ॲडमिशन दिली जाणार असेल तर लोकांचा शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास उडेल, ही वस्तुस्थिती आहे। आणि दुःखाची गोष्ट अशी की मी करिअर काउन्सिलर म्हणून बघतोय की या गोष्टी भारत नावाच्या आपल्याच देशामध्ये आहेत। आणि या सगळ्या अडचणींमधून आपल्याला करिअर करायचे। फोन येतात, मला मोठ्या प्रमाणावरती फोन येतात। जेव्हा मी 10वी 12वीचा रिझल्ट लागतो तेव्हा शेकडो फोन कॉल्स अटेंड करतो। जेटकिंग सारखी अतिशय उत्तम संस्था आहे आणि ही संस्था विद्यार्थी विद्यार्थिनींना खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी हार्डवेअर नेटवर्किंगचं शिक्षण देते आणि जॉब देते। पण इतकं भाग्य प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीचं नसतं आणि त्यामुळे फोन येणारा प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक पालक मला विचारत असतो की आम्ही कोणती करिअर निवडू।
हार्डवेअरमध्ये जायचं असेल, नेटवर्किंगमध्ये जायचं असेल तर जेटकिंगला पर्याय नाही. अमेरिकेत सगळ्यात चांगली युनिव्हर्सिटी निवडायची असेल तर मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा येल युनिव्हर्सिटीला पर्याय नाही. युनायटेड किंगडममध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डला पर्याय नाही. आणि मॅनेजमेंटचं उत्तम शिक्षण घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला जर्मनीकडे वळावं लागतं. या गोष्टीला कुठलाही पर्याय नाही. आपण गमतीने म्हणतो की LICला पर्याय नाही, तसाच याही कुठल्याही गोष्टीला पर्याय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. लोक फक्त करिअरची आणि कोर्सेसची माहिती विचारण्यासाठी फोन करतात. आपण मडकं जरी विकत घेतलं तरी ते वाजवून घेतो. 3-3दा आपण ते बघतो. योग्य आहे का, टिकेल का, उन्हामध्ये बरोबर राहील का, गळणार तर नाही, हे आपण पाहतो. आपल्या विद्यार्थिनीला शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरी 4 शाळांची चौकशी करतो. बाजारामध्ये आपण भाजी घ्यायला गेलो तर 10 दुकानांमध्ये फिरतो आणि ज्या दुकानामध्ये भाजी स्वस्त असते त्या दुकानामध्ये आपण भाजी खरेदी करतो. मग संपूर्ण आयुष्याचा प्रश्न ज्याच्यावरती अवलंबून आहे ती करिअरची निवड आपण थोडक्यामध्ये का करतो, हा माझ्यासारख्या करिअर काउन्सिलरला प्रश्न पडतो. मला अभिमान वाटतो सांगायला की देशात थोडेच लोक आहेत ज्यांना सर्व 620 करिअरची माहिती आहे. पण ही दुःखाची देखील गोष्ट आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आपला देश, मणिपूर, मिझोराम ते गुजरात पर्यंत पसरलेला आपला देश, 125 कोटीहून अधिक लोकसंख्या, लाखो शिक्षक, प्राध्यापक आणि यांच्यामध्ये एकच किरणजोग असावा की ज्याला सर्व माहिती असावी, ही भूषणावह स्थिती नाही. समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की इगो नको, माणसाला इगो नको, अहंकार नको. अहंकार असेल तर आपण प्रगती करू शकत नाही. त्यामुळे मला इगो नाही. परमेश्वराची माझ्यावरती कृपा आहे की मला इगो नाहीये. पण ही काही चांगली गोष्ट नाही की एकाच माणसाला सगळी माहिती असावी. जपान पासून UK, USA पर्यंत ज्या विद्यार्थिनींना मराठी येतं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जर मी केला आणि कितीही व्याख्यानं दिली तरी प्रत्येक मुलामुलीपर्यंत मी पोहोचीन अशी कुठलीही शक्यता नाही. कारण 10 वर्ष व्याख्यानं दिली तर 10 वर्षामध्ये निश्चितपणे मराठी येणारी आणखीन निदान 90 लाख विद्यार्थिनी जन्मतात. त्यांच्यासमोर पोचणार कसं? आणि म्हणून गुगल, फेसबुक आणि YouTube या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय. मित्रहो, देशातील करिअरचा पहिला एन्सायक्लोपीडिया जो 1300 पानांचा आहे, 2 भागांमध्ये आहे, तो मी लिहिलाय. तो तुम्हाला इंटरनेटवरती बघायला मिळेल. काही काळामध्ये जेटकिंगच्या साईटवरती देखील तुम्हाला तो बघायला मिळेल. 1. 2. मी डोंबिवलीमध्ये राहतो आणि माझा दूरध्वनी क्रमांक आहे 9820313368. 9820313368 या ठिकाणी फोन करून आपण माझ्याशी संवाद साधू शकता. 3. हिंदुजा हॉस्पिटलचे प्रमुख प्रमोद लेले काका म्हणून आहेत. संबंध जगातील सर्वात हुशार व्यक्तींपैकी एक CA आहेत, ICWA आहेत. त्यांच्यातर्फे सारथी चॅरिटेबल ट्रस्ट चालवला जातो. त्यातर्फे आम्ही विद्यार्थिनींना स्कॉलरशिप देतो. त्यातर्फे सारथी करिअर मार्गदर्शन केंद्र चालवतो आणि विद्यार्थिनींना फोनवरून करिअरची मोफत माहिती देतो. याही तऱ्हेने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. सोपा रस्ता कोणता? फेसबुक हा सगळ्यात सोपा रस्ता आहे. KIRANZOG टाईप करून आपण माझ्यापर्यंत पोहोचू शकता. किंवा JAT
KING जेटकिंग टाईप करून आपण माझ्यापर्यंत पोहोचू शकता किंवा आपण भाषण ऐकू शकता. आणि सकाळ या वृत्तपत्रामध्ये अनेकदा रविवारी मी लिखाण करतो. लोकसत्तेमध्ये मी 80 लेख लिहिले, लोकमतमध्ये 104 लेख लिहिले, सामना या वृत्तपत्रात काही लेख लिहिले आणि महाराष्ट्रव्यापी मोठ्या प्रमाणावरती दौरे केले. मला सांगायला आनंद वाटतो की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनी खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राचा माझा दौरा ठेवला होता. 20 दिवसामध्ये नागपूर पासून डोंबिवलीपर्यंत आम्ही 30 कार्यक्रम केले आणि 1.5 लाख विद्यार्थी विद्यार्थिनींनी हे करिअर मार्गदर्शनाचे कार्यक्रम अटेंड केले. सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे. बीपीओ, बँकिंग, आयटी अँड नॉन आयटी सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे. हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे. जेटकिंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वच्या मागे, शिवाजीनगर, पुणे. कॉन्टॅक्ट 9225501122. जेटकिंग, शिवाजीनगर.